रामकृष्ण हरी। आज श्री रामनवमी, चैत्र शुद्ध नवमी याची तिथी। आजच्या तिथीला अयोध्यावासी अत्यंत आनंदी झाले होते, कारण अनेक वर्षाच्या तपश्चर्येनंतर राजा दशरथाच्या घरी मुलगा जन्माला आला होता। राजा दशरथाला 3 पत्नी होत्या, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी। मात्र तिघींनाही मुलं नव्हती, म्हणून त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ केला। त्याच्यातून जो प्रसाद मिळाला तो प्रसाद तिन्ही राण्यांना भक्षण करायला दिला, आणि त्याचं प्रसाद स्वरूप जे फळ मिळालं ते फळ म्हणजे त्यांची 4 मुलं। त्यामध्ये सगळ्यात अगोदर कौशल्य मातेला मूल झालं, त्या मुलाचं नाव श्रीराम, आणि त्यांचा आजचा जन्मदिवस संपूर्ण भारतभर, भारताच्या बाहेर अत्यंत आनंद आणि उत्साहाने हा दिवस साजरा केला जातो। राम आणि कृष्ण हे जर भारतातून वजा केले तर भारतात काहीच राहत नाही। इतके मोठे हे नायक आहे भारताच्या संस्कृतीमधील। आपल्या भारतीय जीवनावर राम आणि कृष्णाचा एवढा मोठा पगडा बसलेला आहे की खेड्यापाड्यातला कुठलाही मनुष्य एकमेकाला भेटल्यानंतर पहिल्यांदा काय म्हणतो, कुठल्याही राज्यातला असो, कोणत्याही भाषेचा असो, पण तो एकमेकाला भेटल्यानंतर काय म्हणतो, राम राम। एवढं हृदयामध्ये जाऊन हे स्थान भगवान प्रभू रामचंद्राचं आहे। आणि जे कृष्णाला जास्त बसतात ते सगळेजण जय श्रीकृष्ण किंवा जय गोपाल अशा प्रकारे त्याचे नावाने अभिवादन करतात। आपण महाराष्ट्रातले लोक संतांच्या शिकवणीमध्ये आपण राम आणि कृष्णाचा दोघांचाही गजर करतो, राम कृष्ण हरी। म्हणजे या अभिवादनामध्ये राम आहे आणि कृष्ण आहे। राम कृष्ण हरी हा सगळ्यात मोठा अभिवादनाचा विषय आपल्या महाराष्ट्रातला आहे। ह्या रामकृष्णाच्या रंगात भारत जेवढा रंगलेला आहे तेवढा दुसरा कोणी रंगलेला नाही। प्रत्येक भारतीयाच्या हृदयावर त्यांचं प्रेम शासन आहे। राजे भरपूर झालेत आणि तिने राज्यही केलं, परंतु लोकांच्या हृदयात जाऊन राज्य करणं ही फार मोठी गोष्ट आहे। आणि अशी राजे अत्यंत कमी आहेत ज्यांनी लोकांच्या हृदयावर राज्य केलं। त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आहे, प्रभू रामचंद्र आहेत। आणि अलीकडच्या काळात जर म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज झाले, ज्यांनी स्वतःची कधीच कुठल्याही प्रकारची व्यवस्था स्वतःसाठी कधीच केली नाही। मरेपर्यंत त्यांनी जनतेचाच विचार केला, रयतेचा विचार केला। आणि हे सगळे राजे होते। भगवान श्रीकृष्ण हे सुद्धा राजे होते, मात्र त्यांच्या कुळाला एक शाप होता, आणि त्या शापामुळे राज्यपद तिथं दिलं जात नव्हतं। त्याऐवजी ते ऋषणी एक समाज आपण ज्याला किंवा एक पंथ म्हणतो, तर त्याचे ते प्रमुख होते, ऋषणी संघ प्रमुख भगवान श्रीकृष्ण, पण होते प्रमुखच। आणि इकडे अयोध्येमध्ये तर प्रभू रामचंद्र राजाच होते। आपल्या जीवनात राम पूर्णतः एकरूप झालेले। भारतातील संपूर्ण लोकांमध्ये, मग तो कुठल्या जाती पंथाचा असो, त्याच्या तोंडून एक वेळ का होईना पण राम शब्द उच्चारलेला आहे। कुठल्याही जातीचा असू द्या, कुठल्याही धर्माचा असू द्या, का जेव्हा आपण एकमेकाला भेटतो त्यावेळेला अभिवादन करताना आपण एकमेकाला जे काही पाठ आहे ते म्हणत असतो, आणि जास्त करून रामराम म्हणतात। मग कुठल्याही जातीच्या व्यक्तीला आपण रामराम म्हटला की तोही रामराम म्हणतो। म्हणजे राम हा
हृदय शासक आहे, प्रत्येकाच्या हृदयात जाऊन त्यांनी राज्य केलं. इतकी मोठी रामाची आणि कृष्णाची असा मर्यादा पुरुषोत्तम राम हा अनेक वर्षाच्या तपश्चर्येनंतर पुत्र कामेष्टी यज्ञ केला आणि त्याच्यातून जो प्रसाद मिळाला त्या प्रसादाचं फळ म्हणून जन्माला आलेलं आहे. मात्र हे सामान्य माणूस नव्हते, तर हे ज्या वेळेला समाजामध्ये अत्यंत दुर्धर परिस्थिती तयार होते, भगवान श्रीकृष्णाने श्रीमद भगवद्गीतेत सांगितलेलं आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम अहम सृजाम्य. म्हणजे मी जन्म घेतो. भगवंताला जन्म घेण्याचं कारण नाही, परंतु सृष्टीमध्ये भगवंतानी मायेच्या द्वारा हे जेवढं काही रचलेलं आहे त्या रचण्यामध्ये भगवान जेव्हा त्याला स्वतःला यायचं त्यावेळेला तो सुद्धा त्या सृष्टीचा नियम मोडत नाही. माणसं जसे सगळ्यांसाठी नियम करतात पण स्वतःसाठी ते ठेवत नाहीत. म्हणजे एखाद्या मोठ्या कंपनीचा मालक असेल तर त्याच्या कंपनीमध्ये त्याच्या ऑफिसमध्ये जायचं असेल तर सगळ्यांनी बाहेर चप्पल काढून गेलं पाहिजे, मात्र तो चप्पल घालून जातो. अशी माणसाची परिस्थिती असते. म्हणजे माणूस जेव्हा नियम करतो ते नियम सगळ्यांसाठी असले पाहिजे असा प्रकार पाहिजे, पण तसं करत नाही. पण आपली संस्कृती इतकी भव्य आहे की त्यांनी स्वतःसाठी जे नियम केले तेच इतरांसाठी होते आणि इतरांसाठी जे नियम केले ते स्वतःसाठी होते. प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासात गेले त्यावेळेला त्यांच्या पादुकाची स्थापना करून शरयू नदीच्या काठी त्यांचं राज्य त्यांच्या माघारी त्यांच्या भावानी सांभाळलं. भरत त्यांनीच सांभाळलं. मग त्यांनी कसं सांभाळलं? शरयू नदीच्या काठी त्यांनी एक झोपडी केली आणि झोपडी करून त्या झोपडीत ते राहिले. याला कारण काय? आणि झोपायला सुद्धा त्यांनी गवताची शय्या केली. कारण एकच की माझा भाऊ तिकडे वनात गेलेला आहे आणि तो कुठे झोपत असेल. त्यांना माहित होतं की भाऊ अत्यंत नियमाचे पक्के, वनवासात गेले म्हणजे माघारी तिकडे सुख सुविधा घेतील अशा प्रकारे त्यांच्या मनात शंका नव्हती. म्हणून त्यांनी जसं भावानी तिकडे अनेक तपश्चर्या आरंभलेली तशी त्यांनी तिथे सुद्धा काय केलं की एक प्रकारची तपश्चर्याच केली आणि त्या नदीच्या काठी ते राजमहालात आले नाही, पादुकांची स्थापना केली राजमहालात आणि ते त्या याच्यात राहिले कुठं? एका झोपडीमध्ये. आणि झोपले सुद्धा कुठं? भरत खाली गवताच्या शेवर झोपले. इतका एक मोठा इतिहास. लोक एवढं करू शकत नाही आणि जे करू शकत नाही ते याला भाकड कथा म्हणतात. आपल्या भारतामध्ये काही लोकांनी याच्यावर सुद्धा वादन केलेले की हे प्रत्यक्ष घडलंच नाही, प्रत्यक्ष घडलंच नाही असं जे त्यांना वाटतं. त्याला कारण काय? ते करू शकत नाहीत. म्हणजे जुन्या अभ्यासक्रमामध्ये शाळेमध्ये एक गोष्ट होती, द्राक्ष आंबट. कोरेला द्राक्ष आंबट. तो कोला द्राक्षाच्या बगीच्यात जातो, खूप प्रयत्न करतो, उड्या मारून मारून प्रयत्न करतो, पण त्याचं तोंड द्राक्षापर्यंत पोहोचत नाही. शेवटी तो तिथून निघून जातो आणि मनात काय म्हणतो? ही द्राक्ष आंबट आहे. अशी त्याचं तोंड पुरलं नाही म्हणून त्याला ते मिळाले नाही, पण तो काय ठरवतो? द्राक्ष आंबट. तसंच आजच्या माणसाचं, तो इथपर्यंत जात नाही, जाऊ शकत नाही, ती हिंमतच नाही त्याची. खाप्या मजा करणारा माणूस काय हिंमत धरणार आहे? अवघड आहे ते. आपण गीता वाचतो, किती अवघड आहे. आपण वाचतो पण आपणच किती फसलेलो आहे ते सुद्धा लक्षात येतं. आणि जो ह्या सगळ्यांच्या पलीकडे जातो ना, तर तो त्या लेवलला असतो. म्हणजे आजकाल भाऊ भावाचा वैरी झाला, त्याची सगळी इस्टेट मला मिळाली पाहिजे अशा प्रकारचं त्याला वाटतं. आणि इथे एक भाऊ 14 वर्षापर्यंत माझा मोठा भाऊ तिकडे वनात खाली झोपत असेल आणि कंद मुळं हे सगळं खात असेल असा विचार करून एवढं मोठं राज्य सम्राट होते, चक्रवर्ती सम्राट दशरथाचं राज्य होतं ते. पण भरत त्या ठिकाणी जसं भाऊ राहत असेल ना, ती कल्पना करून इकडे कंदमुळं फळ खाऊन राहिला, गवतावर झोपला. अद्भुत संस्कृती आहे आणि ही आचरणात आणणं अत्यंत कठीण आहे. आणि म्हणून लोकांना भ्रामक वाटते, म्हणून भ्रामक नाही, ती सत्य आहे, सत्य आहे ते. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन पाहिलं ना,
ते तर विश्वास पटतो ना, कारण आपण महाराष्ट्रातील लोक त्यांचे नातेवाईक आहे, त्यांच्या पिढ्या आज आपल्या समोर, त्यांचे खापरपंतू जे असतील ते आज आहेत. त्याच्यामुळे आपल्याला खात्री पडते की नाही खरंच हे असे राजे होऊन गेले. तर अशा प्रकारे अनेक राजे झालेत ना, त्या राज्यापैकी काहीच राजे असे की ज्यांनी उदयावर राज्य केलं. आणि अशा या अत्यंत महान अशा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचा आजच्या दिवशी ते फुलं दे, फुलं वाट सगळ्यांना ते, सगळ्यांना द्या. भगवंत जेव्हा जन्म घेतो, अवतार घेतो, तर त्यावेळेला परिस्थिती अत्यंत बिघडलेली असते. प्रभू रामचंद्राच्या वेळेला सुद्धा ऋषीमुनी अत्यंत हाल अपेष्टा सोसत होते. कोणाकडून? राक्षसांकडून. राक्षस संस्कृतीचं काम होऊ देत नव्हते, जे करतात त्यांना आडवत होते. अत्यंत तप्त अशी अवस्था होती. आणि प्रतिकात्मक ह्या तप्त अवस्थेमध्येच भगवंताला यावं लागलं. ती सगळ्या सात्विक लोकांची मागणी होती की देवा तुम्ही जे आहात. कारण त्यावेळेला राक्षसी वृत्तीचे लोक एवढे बोकाळले होते, सगळीकडे भयानक बोकाळले होते. आणि त्या राक्षसी वृत्तीच्या लोकांना धडा शिकवण्यासाठी त्यावेळेला सर्वशक्तिमान भगवंताशिवाय कोणी उरून पुरू शकत नव्हतं. म्हणून सगळ्याच लोकांनी प्रार्थना केली होती आणि भगवंताला बोलवलं होतं की देवा तुम्ही या. आणि अशा ह्या अत्यंत तप्त, बघा भगवान श्रीकृष्णाचा जन्म हा रात्री 12 वाजता आहे, त्याचं एक प्रतिकात्मक उत्तर आहे. आणि भगवान प्रभू रामचंद्राचा जन्म दुपारी 12 वाजता आहे. म्हणजे अत्यंत तप्त, रणरणत ऊन आहे, समाजामध्ये वातावरण अत्यंत तपलेलं आहे, मनुष्य जर्जर झालेला आहे, त्रितापाने मनुष्य घेरलेला आहे. आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये भगवान प्रभू रामचंद्र आजच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीला आपल्या ह्या सृष्टीमध्ये कौशल्यमतेच्या पोटी मनुष्य स्वरूप घेऊन जन्माला येतात. आणि त्यासाठी आपण उत्सव या ठिकाणी आज साजरा करतो. सियावर रामचंद्र की जय. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. रामचंद्र भगवान की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. याच्यावर नको. रामरक्षा स्तोत्राचं पारायण करू. श्री गणेशाय नमः. अस्य श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुप छंदः सीता शक्तिः श्रीमान हनुमान कीलकम् श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे राम रक्षा स्तोत्र जपे विनियोगः. अथ ध्यानम् ध्यायेदा जानुबाहुं धृतशरधनुषं बद्ध पद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारुड सीतामुखकमल मिल्ललोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददतमुरुजटामण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानं. चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासितोणधनुर्बाण पाणिन्नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्त्रातुम् आविर्भूतमजं विभुं. रामरक्षां पठेत् प्राज्ञं पापग्नि सर्वकामदां. शिरो मे रघुवः पातु बालं दशरथात्मजः. कौशल्ययो दृशो पातु विश्वामित्रप्रियः श्रुतिः. घ्राणन् पातु मखत्राता
मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वा विद्यानिधिः पातु कंठं भरतवन्दितः स्कन्धो दिव्यायुधः पातु भुजो भग्नेश कामकु करो सीतापतिः पातु उदयं जमदग्न्यजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशकटी पातु शक्तिनी हनुमत्प्रभुः उरुरघुत्तमः पातु रक्षकुलविनाशकृत् जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादो विभीषण श्रीदः पातु रामोऽखिलं वपुः रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलयोम चारिणश्चद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति जगज्जयत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धारयेत् तस्य करस्थात् सर्वसिद्धयः वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान्यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः आरामकल्पवृक्षाणां विराम सकलापदाम् अभिराम स्त्रीलोकाणां राम श्रीमांसन प्रभुः तरुणो रूपसम्पन्नो सुकुमारो महाबलो पुण्डरीक विशालाक्षो क्षीरकृष्णाजिनाम्बरो फलमूलाशिनो दान्तो तापसो ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यो सर्वसत्त्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्मतां रक्षकुलनिहन्तारो त्रायेतान्नो रघुत्तमौ आतस्सज्जधनुष्य विसृश्याव क्षयाशुगनिशङ्गसङ्गिणौ रक्षणाय मम राम लक्ष्मणावग्रत पथि सदैव गच्छतां सन्नद्धकवची खड्गी चापबाणधरो युवां गच्छन्मनोरथोऽस्माकं राम पातु स लक्ष्मणः रामो दाशरथिशूरो लक्ष्मणानुचरो बलि काकुत्स्थपुरुषः पूर्णं कौशल्यो रघुत्तमः वेदान्तवेदो यज्ञेश पुराण पुरुषोत्तमः जानकी वल्लभ श्रीमान् प्रमेय पराक्रमः इत्येतानि जपेन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्वे न ते संसारिणो नरा रामं लक्ष्मणपुरजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुतिलक राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम शरणं भव राम राम श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणो वचसा गृह्णामि श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि चंद्रचरणो शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे च जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वात्मात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये
कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहर्तारं दातानं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् भर्जनं भवबीजानाम् अर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभीता निशाचरचमो रामाय तस्मै नमः रामा नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने राम नाम वरानने इति श्री बुधकौशिक मुनि विरचितं श्रीरामकक्षा स्तोत्र संपूर्णं सियावर रामचंद्र की जय। रामनवमी निमित्तानं आम्ही एक भजन गाण्याचा प्रयत्न करीत आहोत। भजन अत्यंत अवघड आहे, परंतु आम्ही आनंद घेण्यासाठी म्हणून साध्या स्वरूपात म्हणत आहोत। महाराष्ट्राचे अतिउच्च गायक यांनी गायलेला आहे हे। चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला प्रहरी कागशिरी सूर्य थांबला दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला कौशल्या राणी हळू उघडी लोचने दिपून जाय माय स्वतः पुत्र दर्शने ओघळले आसु सुखे कंठ दाटला ओघळले आसु सुखे कंठ दाटला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम राजगृही येई नवी सौख्य पर्वणी पान्हाऊन हंबरल्या धेनु अंगणी दुंदुभीचा नाद तोच धुंद कोंदला दुंदुभीचा नाद तोच धुंद कोंदला आत पात जागत्या कळ्या काय काय करीत पुन्हा उमलल्या कळ्या
त्यास हसून बोलला, उच्चरवे वायू त्यास हसून बोलला, राम जन्मला ग सखे राम वार्ता ही सुखद जधी पोचली जनी, गेहातून राजपथी धावले कुणी, युवतीचा संघ एक गात चालला, युवतीचा संघ एक गात चालला, राम जन्मला ग सखे पुष्पांजली फेकी कोणी कोणी भूषणे, हास्याने लोपविले शब्द भाषणे, वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला, वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला, नारव नुपुरात पारलोपले, करण्याचे कंठ त्यात अधिक तापले, बावरल्या अम्रशिरी मूक कोकिळा, बावरल्या अम्रशिरी मूक कोकिळा, राम जन्मला दिग्गज ही हलून जरा चित्र पाहती, गगनातून आज नवे रंग पाहती, मोत्यांचा चूर्ण भी भरून राहिला, मोत्यांचा चूर्ण भी भरून राहिला, राम जन्मला ग सखे जाय नगर सर्व नृत्य गायनी, सूर रंग तालयात मग्न मेदिनी, डोलत शेती जरा शेष डोलला, डोलत शेती जरा शेष डोलला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. नाम घेता मुखी राघवाचे, राघवाचे दास रामाचा हनुमंत नाचे, दास रामाचा हनुमंत नाचे,
राघवाचे राघवाचे दास रामाचा हनुमंत लागे ओ दास रामाचा हनुमंत लागे ओ दास रामाचा हनुमंत लागे चाहला अमर तो कपी, चाहला अमर तो कपी, गुण गाता प्रभु सेवका
मुखी राम नाम ज्याचे मुखी तो नरधन्य तिन्ही लोकी तो नरधन्य तिन्ही लोकी राम नाम मुखी राम नाम ज्याचे मुखी तो नरधन्य तिन्ही लोकी तो नरधन्य तिन्ही लोकी तो नरधन्य तिन्ही लोकी नाम वदता वाचे राम नाम वदता राम नाम वदता वाचे ब्रह्मसुख तेथे नाचे ब्रह्मसुख तेथे नाचे राम नाम ज्याचे मुखी राम नाम ज्याचे मुखी तो नरधन्य तिन्ही लोकी तो नरधन्य तिन्ही लोकी तो नरधन्य लोकी राम नाम ज्याचे मुखी राम नामे वाजे टाळी राम नामे वाजे टाळी महादोषा होय होळी महादोषा होय होळी होय होळी राम नाम ज्याचे मुखी तो नरधन्य तिन्ही लोकी तो नरधन्य तिन्ही लोकी तो नरधन्य तिन्ही लोकी राम नाम राम नाम सदा गरजे राम नाम सदा गरजे राम जय
जय जय राम श्री राम जय राम 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 जय जय राम राम नाम सदा गरजे कळी काळ भय पाविजे कळी काळ भय पाविजे राम नाम जाचे मुखी राम नाम जाचे मुखी तो नर धन्य किन्ही लोके तो नर धन्य किन्ही लोके तो नर धन्य किन्ही लोकी राम नाम ऐसा नामी भाव ऐसा राम नामी भाव ऐसा राम नामी भाव ऐसा राम नामी भाव तया संसाराची वाव तया संसाराची वाव राम नाम जाचे मुखी राम नाम जाचे मुखी तो नर धन्य किन्ही लोके तो नर धन्य किन्ही लोके तो नर धन्य किन्ही लोके राम आवडीने नाम गाया आवडीने नाम गाया एका जनार्दनी वंदी पाया एका जनार्दनी वंदी पाया राम नाम जाचे मुखी राम नाम जाचे
मुखी तो नर धन्य तो नर धन्य तो नर धन्य तिन्ही लोके तो नर धन्य तिन्ही लोके तो नर धन्य तिन्ही लोके राम नाम चे मुखी राम नाम गाचे मुखी